पाथर्डी तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून शेती पिकांना पाण्याची तीव्र गरज आहे। त्यामुळे मुळा धरणाचे आवर्तन येत्या 8 दिवसांत शेतीसाठी सोडावे, अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पाथर्डी तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे यांनी दिला आहे। यासंदर्भात राजळे यांनी तहसीलदार उद्धवजी नाईक तसेच मुळा पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांना निवेदन दिले। पाथर्डी तालुक्यात सध्या पावसाने दांडी मारल्याने कापूस, तूर, भुईमूग, बाजरी आणि सोयाबीन यांसह विविध पिके पाण्याअभावी जळून जाण्याच्या मार्गावर असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। तालुक्यातील काही भागांमध्ये मुळा धरणाचे पाणी चाऱ्यांद्वारे पोहोचते, त्यामुळे संबंधित चाऱ्यांना मुळा धरणाचे आवर्तन तातडीने सोडल्यास पाण्याअभावी संकटात सापडलेल्या पिकांना जीवदान मिळू शकते, अशी मागणी राजळे यांनी केली आहे। विशेष म्हणजे पावसाळ्याचे दिवस असूनही तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत असल्याचेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे। कोपरे, हनुमान टाकळी, जवखेडे, कासार पिंपळगाव, पाडळी, ढवळेवाडी, चितळी, सुसळे, साकेगाव आणि आखेगाव या गावांना पाटाचे पाणी मिळत असल्याने या परिसरातील शेतीपिके वाचविण्याची शक्यता आहे। त्यामुळे मुळा धरणाचे आवर्तन तातडीने सोडून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे। शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी जळत असताना प्रशासनाने तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे। येत्या 8 दिवसांत शेतीसाठी मुळाचे पाणी सोडले नाही तर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवशंकर राजळे यांनी दिला। या निवेदनावर बाळासाहेब ताठे, रमेश कचरे, बाळासाहेब गर्जे, भानुदास आमटे, दादासाहेब धमाळ, दगडू कोठुळे आणि बाळासाहेब पालवे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी मिळणार की आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागणार, याकडे आता पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। पाथर्डी तालुका प्रतिनिधी श्री परमेश्वर टकले, महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज, पाथर्डी।